तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येते। हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर खाजगी प्रवासी बस आणि कंटेनर ट्रकची जोरदार धडक झाली आहे। या अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झालेत। हा भीषण अपघात कोहाड मंडळाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास घडला। हैदराबादहून एलूरकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये सुमारे 42 प्रवासी प्रवास करत होते। याच वेळी लोखंडी सळ्या आणि जड खांब वाहून नेणाऱ्या कंटेनर ट्रकची आणि बसच्या मार्गावर भीषण धडक झाली। धडक इतकी जोरदार होती की परिसरात मोठा आवाज झाला आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली। अपघाताची भीषणता अत्यंत थरकाप उडवणारी होती। धडक बसताच कंटेनरमधील लोखंडी सळा बांधणाऱ्या साखळ्या तुटल्या आणि हे जड खांब थेट बसच्या उजव्या बाजूने आत घुसले। यामुळे अनेक प्रवासी आत अडकून पडले होते। जागीच 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला। घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी त्वरित धाव घेत पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केलं। तब्बल तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत। हा अपघात नेमका कशामुळे घडला? कंटेनर दुभाजकाला धडकला होता की बसने मागून धडक दिली? याचा अधिकृत तपास पोलीस करीत आहेत। स्पीड आणि ओव्हरलोडिंग बाबत आता पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।